स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या क्लासमध्ये आपण जानेवारीचे महत्त्वपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत जे परीक्षेला विचारले जातात। मागच्या क्लासमध्ये आपण डिसेंबरचे महत्त्वपूर्ण दिनविशेष पाहिले होते, त्याची व्हिडिओ लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर आपला वेळ वाया न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो। पहिला दिनविशेष आपल्या समोर आहे 1 जानेवारी। 1 जानेवारीला DRDO स्थापना दिवस साजरा करण्यात येतो। 1 जानेवारी 1958 मध्ये DRDOची स्थापना झाली। DRDO विविध प्रकारचे संशोधन आणि क्षेपणास्त्राच्या चाचण्या करत असते। DRDOचे मुख्यालय दिल्ली इथे आहे। सध्याचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत। DRDO हे रक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येते। 1 जानेवारी 2025 रोजी DRDOने आपला 67वा वर्धापन दिन साजरा केला आहे आणि नुकतेच DRDOने कावेरी इंजिन विकसित केले आहे। तसेच 1 जानेवारीलाच जागतिक धूम्रपान विरोधी दिन साजरा केला जातो। 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो। बघा यात कन्फ्युजन नको, 1 जानेवारीला जागतिक धूम्रपान विरोधी दिन आणि 31 मेला जागतिक तंबाखू विरोधी दिन। ओके। 2 जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा करण्यात येतो। 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता, म्हणून तेव्हापासून हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो। 2 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र पोलिसांनी आपला 64वा वर्धापन दिन मुंबई इथे साजरा केला आहे। सध्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला। तसेच 31 ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो। बघा 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस आणि 21 ऑक्टोबर राष्ट्रीय पोलीस स्मृती दिवस साजरा केला जातो। ओके। 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो। सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831ला नायगाव जिल्हा सातारा येथे झाला। त्या भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून ओळखल्या जातात। यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो। तसेच महत्त्वाचा पॉईंट आहे 10 मार्च 2013ला पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण झाले। यंदा 3 जानेवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले यांची 194वी जयंती साजरी करण्यात आली। तसेच बघा यात कन्फ्युजन होतो, 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो। क्लिअर? तो पुढे आपण पाहणारच आहोत। नंतरचा दिनविशेष आहे 4 जानेवारी हा दिवस जागतिक ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा केला जातो। ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिन दरवर्षी 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल लिपी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर 4 जानेवारी 2019 रोजी प्रथमच जागतिक ब्रेल लिपी दिन साजरा करण्यात आला। ब्रेल लिपी म्हणजे काय थोडक्यात आपण समजून घेऊ। ब्रेल लिपी ही दृष्टीहीन लोकांना शिकवण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे। या लिपीमध्ये अंध व्यक्ती स्पर्शाने वाचू आणि लिहू शकतात। क्लिअर? नंतरचा दिनविशेष आहे 6 जानेवारी सर्वात IMP दिन। 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले रत्नागिरी इथे झाला। त्यांना महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक सुद्धा म्हटले जाते। 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले, म्हणून त्यांचा 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। तसेच 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी सुरू केले। क्लिअर? नंतरचा दिनविशेष आहे 9 जानेवारी मोस्ट IMP आहे। 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो। 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते। त्यांच्या स्मरणार्थ 2003 पासून हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो, परंतु 2015 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली आणि दर 2 वर्षांनी तो दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याचप्रमाणे भारताच्या विकासासाठी परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाची नोंद करण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो। यंदा 9 जानेवारी 2025 मध्ये हा दिवस भुवनेश्वर ओडिसा येथे साजरा करण्यात येणार आहे। तसेच 2025 ची प्रवासी भारतीय दिवसाची थीम आहे विकसित भारतासाठी प्रवासी भारतीयांचे योगदान। क्लिअर? नंतरचा दिनविशेष आहे 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो। तसेच 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो। यात कन्फ्युजन नको म्हणून मी हे दोन्ही दिवस इथे ॲड केले आहेत। ओके। 12 जानेवारी मोस्ट IMP 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो।
स्वामी विवेकानंदाचा जन्म 12 जानेवारी 1863 पश्चिम बंगाल कलकत्ता येथे झाला. त्यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. 1984 मध्ये हा दिवस युवा दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आणि 1985 मध्ये पहिल्यांदा युवा दिवस साजरा करण्यात आला. तसेच 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. बघा, नोट करत चला म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो आणि 12 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. क्लिअर. नंतरचा दिनविशेष आहे 14 जानेवारी. 14 जानेवारी हा दिवस भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी महत्त्वपूर्ण दिन आहे. 15 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय थलसेना दिवस आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. भारतीय लष्कर दिन दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. याच दिवशी पहिल्या भारतीयाने भारतीय लष्कराचा कमांडर इन चीफ म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याचे नाव जनरल के.एम. करियप्पा होते. याच दिवसाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. सध्याचे लष्कर प्रमुख आहेत उपेंद्र द्विवेदी. तसेच 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिवस साजरा केला जातो आणि 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. क्लिअर. हे नोट करत चला. 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने 2008 पासून राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे 24 जानेवारी 1966ला इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. तसेच हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य आणि पोषण यासारख्या इतर मुद्द्यांची जागरूकता आणणे हा आहे. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. क्लिअर. हे मगाशीच आपण पाहिलं आहे. 25 जानेवारी मोस्ट IMP दिवस आहे. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झाली. त्यानंतर 26 जानेवारी रोजी देशात संविधान लागू झाले. पूर्वी हा दिवस फक्त स्मरणात ठेवला जात होता, परंतु 25 जानेवारी 2011 पासून तो मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 25 जानेवारी 2011 रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला होता. तसेच 25 जानेवारीलाच राष्ट्रीय पर्यटन दिनही साजरा केला जातो. क्लिअर. 26 जानेवारी हा पण खूप महत्त्वपूर्ण दिन आहे. 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली व 26 जानेवारी 1950 रोजी ते लागू करण्यात आली आणि भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस साजरा केला जातो. तसेच 26 जानेवारीलाच आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवसही साजरा केला जातो. क्लिअर. 30 जानेवारी हा पण खूप IMP दिवस आहे. 30 जानेवारी हा दिवस शहीद दिवस, हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. 30 जानेवारी 1948ला नाथूराम गोडसेने महात्मा गांधी यांची हत्या केली होती आणि 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. हे दोन्ही दिवस भारतात शहीद दिवस, हुतात्मा दिवस म्हणून साजरे केले जातात. तसेच 30 जानेवारी या दिवशी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिवसही साजरा केला जातो. तर हे होते मित्रांनो आपले जानेवारीचे दिनविशेष. आय होप आपल्याला आवडले असतील. आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा